आणि आता इतरही बातम्या अगदी जलद गतीने आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात अकोल्यातील शासकीय दूध डेअरीमधील दूध थंड करण्याच्या यंत्रामधून अमोनिया गॅसची गळती सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे। ही अमोनिया गॅस गळती थांबवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे। दूध डेअरीच्या आजूबाजूच्या परिसरात अमोनिया गॅसची दुर्गंधी पसरली आहे। अमरावती इथल्या बडनेरा मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर 18 ते 20 जानेवारी या काळात पार पडणार आहे। यात 5000 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। तसंच पूर्णवेळ शिबिर स्थळी सरसंघचालक मोहन भागवत मुक्कामी राहणार आहेत। खामगाव इथले सामाजिक कार्यकर्ते सूरज अग्रवाल आणि कुटुंबियांनी त्यांच्या अक्षदा या मुलीचा वाढदिवस दिव्यांग मुलांना खामगावमधील श्रीहरी लॉनमध्ये शाही भोजन देऊन त्यांच्या सोबत केक कापून साजरा करत अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आणि यावेळी शिक्षकांचं आणि मुलांचं स्वागत फुलं देऊन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची सुंदर कलाकृती एका गोधडीवर साकारण्यात आली आहे। तब्बल 20,888 कापडी तुकडे, 288 रंगछटा आणि 19x8 फुटांचा थक्क करणारा राज्याभिषेक सोहळा सांगलीच्या महिला आर्किटेक्ट श्रुती दांडेकर यांनी साकारला। सध्या धरणातील आवर्तन लांबल्याने कृष्णाकाठ कोरडा पडला आणि त्यामुळे सध्या या कोरड्या पात्रात ब्लॅक आयबीस, व्हाईट आयबीस आणि राखाडी बगळे, स्पॉटबिल गोताखोर, रिव्हर्टन अशा पक्ष्यांनी उथळ पाण्यात तळ ठोकलाय। या परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या अनेक लोकांना मगरींच्या मुक्त विहाराचा थरारही बघायला मिळतोय। हिंगोली जिल्ह्यातील गोसेगावमध्ये एक अनोखी मैत्री झाली आहे। ही मैत्री माणसांमधली नाहीये तर प्राण्यांची आहे। गोसेगावमध्ये बैलाची आणि कुत्र्याची अनोखी मैत्री झाली आहे। हे मित्र रोज सकाळी भेटतात। कुत्र्याला थंडी वाजत असल्याने दुसरा मित्र जो बैल आहे त्याला चाटून त्याची थंडी पळवतो। भुसावळ तालुक्यातील हातनूर इथे चरण्यासाठी गेलेल्या गुरांच्या कळपाने अतिप्रमाणात केळीची खोंड खाल्लेली आहेत आणि त्यामुळे 65 जनावरांना विषबाधा झाली आहे। मध्यरात्री 9 जनावरं दगावली असून उर्वरित 56 जनावरांवर वेळीच उपचार झाल्याने त्यांना वाचवण्यात यश आलंय। उजनी धरणाच्या जलाशयावर देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे आणि यासाठी महावितरणकडून निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। मात्र स्थानिक मच्छीमारांनी आता या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे। मागील 5 वर्षात 434 वाघांचा मृत्यू झाला। देशात ही परिस्थिती असताना महाराष्ट्रात वाघांची मृत्यू संख्या घटली आहे। शिकारीचा धोका आणि मानव वन्यजीव संघर्षामुळे वाघांचे मृत्यू वाढलेत। रेशन दुकानातून नागरिकांना स्वस्तात मिठाची विक्री करण्यात येणार असून 1 किलो मीठ नागरिकांना केवळ 14 रुपयात मिळणार आहे। मिठाबरोबर अनुदानित दराने चणा डाळ आणि उडीद डाळ ही वितरित केली जाणार आहे। डान्स बार बंदीसाठी दिवंगत गृहमंत्री आर पाटील यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि डान्स बारवर बंदी आणली, पण आत्ताचं सरकार हे अपयशी ठरलं आणि डान्स बारला मान्यता मिळाली। खरंच आजचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल अशी प्रतिक्रिया आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी दिली आहे। त्या सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होत्या। अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या कामांची पाहणी आज राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली। माझ्याच कार्यकाळात रेल्वे बीडपर्यंत जाईल असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं। नाशिक औरंगाबाद मार्गावर मनमाड ते लासलगाव दरम्यान 24 किलोमीटरपर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आणि या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, पण प्रशासनानं मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केलं। चंद्रपूरमधील रमाबाई नगर इथे 2 भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। सोनू साव आणि गुड्डू साव अशी या 2 भावांची नावं आहेत। हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून हत्या करून आरोपी फरार झाला। लातूरमध्ये खडगाव रोड भागात राहणाऱ्या 25 वर्षीय आकाश साठे या तरुणाचा खून झाला। शेतीवरून कुटुंबातील चुलते आणि चुलत भावांसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होता आणि या वादातूनच रात्री आकाशला एकटं गाठून चुलते आणि चुलत भावांनीच त्याच्यावर हल्ला केला आणि यामध्ये जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला। 5 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। पंढरपूर तालुक्यातील कोठी येथे पोलीस पाटील श्री अनिल दगडे यांच्या पत्नी प्रियंका दगडे यांनी आत्महत्या केली आहे। सासरच्यांचा जाच सहन न झाल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय असा आरोप माहेरच्यांनी केला। प्रियंका दगडेंनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलंय।
बीड जिल्ह्यातील शिरूर कासारमधील 29 वर्षीय विवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। फेसबुकवरून मैत्रीच्या जाळ्यात अडकवून बलात्कार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। बलात्कार करणारा आरोपी माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा आहे। राजकीय दबावामुळे पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा पीडितेने आरोप केला। बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी गावात प्रसादातून विषबाधा होऊन 100 ते 150 जणांना विषबाधा झाली आहे। त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। परभणी जिल्ह्यात रिसोड जिंतूर या एसटी बसला येलदरी धरणाजवळ अपघात झाला। 20 ते 22 प्रवासी जखमी झालेत। बस येलदरी धरणाच्या जवळ आलेली असताना गाडीचे ब्रेक फेल झाले असं लक्षात आलं आणि त्यात समोरचा रस्ता उताराचा असल्यानं ड्रायव्हरला बस कंट्रोल करता आली नाही। राज्य पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावरून खेचाखेची सुरू झाली आहे। असं असलं तरी काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, तर यावेळी लोकसभेसाठी इच्छुक 8 जणांनी मुलाखती दिल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथे होणारा ऑइल रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होत असल्याची चर्चा सर्वत्र होते। रत्नागिरी वासियांनी हद्दपार केलेला हा प्रकल्प रायगडमध्ये होऊ देणार नाही असा सूर रायगड वासियांमधून निघतोय। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात अपघाताने 4 जणांचा मृत्यू झाला। त्याविरोधात आज गुरुपल्ली गावच्या संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलंय। पालकमंत्री अमरीश अत्राम यांनी महत्त्वाचं आश्वासन दिलं। लॉयड मेटल कंपनीकडून 25 लाखांची भरपाई मिळवून देऊ असंही ते म्हणाले। विठू माऊलीच्या ऑनलाईन दर्शनासाठी नोंदणीसाठी दर्शन शुल्क आकारण्यास वारकरी संत मंडळींचा विरोध आहे। ऑनलाईन नोंदणी दर्शनाला 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे प्रवक्ते हबप रामकृष्ण महाराज वीर यांनी दिला। यात्रेत होणाऱ्या भंडाऱ्यात फक्त प्रसादात 201 क्विंटल भाज्यांचा महाप्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात आला असं सांगितल्यास कोणालाही निश्चितच आश्चर्य वाटेल। मात्र हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर इथे सारंगस्वामी मठ संस्थांतर्फे दरवर्षी अशा प्रकारे महाप्रसाद म्हणून तो भाविकांना वाटप करण्याची परंपरा आहे। वर्धा शहरातील शास्त्री चौकात मोठमोठ्या इमारती पडीक आहेत। या इमारतीचा ताबा असामाजिक तत्वांनी घेतलाय, तर काही काळात पाणी साचून असल्याने घाण पसरली आहे। या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येते। राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील किल्लारीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। ग्रामीण रुग्णालय आणि शिवाजी विद्यालय यांनी यासाठी पुढाकार घेतला। लोकांमध्ये एड्सबाबत जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली। वर्धा जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदुरकर यांचे पती बाळा नांदुरकर यांनी विशेष सभेत अचानक प्रवेश करून राडा घातला आणि यावेळी बाळा नांदुरकर यांनी अध्यक्ष नितीन मडावी, सीईओ अजय गुलाने यांना शिवीगाळ केली। अत्यल्प पावसामुळे यंदा हातनूर धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट आलंय आणि त्यामुळे धरणात 100% जलसाठा होऊ नये गतवर्षीच्या तुलनेत यंदा बिकट स्थिती निर्माण झाली आहे। आगामी उन्हाळ्यात साठा टिकून ठेवण्यासाठी वितरणाच्या योग्य नियोजनावर भर दिलं जाणार आहे। जानेवारी महिन्यातच धरणात केवळ 67% साठा आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत तो 10% कमी आहे। भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या विद्युत डीपीमुळे काही इजा होऊ नये याची दखल घेत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्युत डीपीला संरक्षक कठडे बांधण्याची मागणी केली आहे। सांगलीत गेली अनेक वर्ष न्यायप्रविष्ट असणाऱ्या विश्रामबाग ते आलदार चौक मार्गावरील दुकानाचं अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं हटवलंय। महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आणि अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आणि त्यामुळे आता 80 फुटी रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला। यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब इथल्या इंदिरा चौकात असलेला जयस्तंभ बांधकाम विभागानं मशीनच्या साह्याने हटवला। जयस्तंभ बंगला असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून याबाबत नगरपंचायत आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पाटणबोरीजवळच्या पिंपळखुटी इथल्या आरटीओ चेक पोस्टच्या बॅरिकेड्सला उडवून एका ट्रकने पळ काढला। पळ काढणाऱ्या ट्रकचा पोलीस आणि आरटीओचे अधिकारी पाठलाग करत असल्याचं लक्षात आल्यानंतर ट्रक चालकानं तेलंगणातील सीतागोंदी गावाजवळ ट्रक उभा करून तिथे तो पसार झाला आणि या ट्रकमध्ये एकूण 50 बैल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत अखिल भारतीय किसान मजदूर संघाचे अध्यक्ष नाना पटोले आक्रमक झालेत। जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना हॉल बाहेर त्यांनी नारेबाजी केली। जोपर्यंत शेतकऱ्यांना धान खरेदीची हमी आणि 16 तास वीज मिळत नाही तोपर्यंत पालकमंत्री बावनकुळे यांना बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। वर्धा रेल्वे स्टेशनचा विकास करण्याची योजना सरकारने आखली असून वर्धा रेल्वे स्टेशन सर्व सुविधांनी हायटेक असणार आहे आणि यासाठी 7 करोड खर्च करण्यात येणार आहेत। यासोबतच वर्ध्याला महात्मा गांधी यांचं नाव देण्यात यावं यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात पहिल्यांदा स्टार सर्कस आली आहे आणि या सर्कसचा तंबू ठोकण्याचं काम जोरदार सुरू आहे। दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सर्कस आली असून यात 150 कलाकार आहेत। दापोली शहरातील आझाद मैदानावर या सर्कसचा तंबू ठोकण्यात आला। सोलापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला। मराठा क्रांती मोर्चामध्ये बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या मातोश्री मीराबाई आणि वडील दत्तात्रय त्याचबरोबर भाऊ अविनाश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घालण्यात आला। सोलापूरचं ग्रामदेवत असलेल्या सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा समारोप शोभेच्या दारूकामाने करण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या हस्ते या शोभेच्या दारूकामाचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी हजारो सिद्धेश्वर भक्तांनी याची देही याची डोळा या शोभेच्या दारूकामाचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून घेतला।